नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळेजण? बरे आहात ना? आज खूप दिवसातून व्हिडिओ बनवले बा मित्रांनो. लय दिवस झालं व्हिडिओ बनवायला. आता काय करायचं मित्रांनो, व्हिडिओ बनवून तुम्ही सपोर्ट तर करत नाही मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब पण करत नाही, लाईक नाही, कमेंट नाही, व्ह्यूज पण नाही जास्त. म्हणून मी व्हिडिओज बनवायचं बंद केलं होतं. म्हटलं आता आपण बनवा व्हिडिओ म्हणून बनवायला आलो. आता आलो मी शेळ्या घेऊन बघा मित्रांनो. आता आलो मी इथे शेळ्या घेऊन राखायला. आता मग असे सोडले त्या जर आता आमच्याकडं आमच्याकडे जरा पावसाचं झालं आहे बघा. आज वारं सुटलं आणि दिवसभर आभाळ आहे. सगळं आभाळ काळं सगळं आभाळ काळं झालं. पाऊस येतो बघा. पावसाचं वातावरण बघा. इकडं वारं कावदानले सुटले. पाऊस येतोयच आता. पाऊस आला की काय नाही, शेळ्याला खायला बी येत नाही आणि काहीच नाही बघा मित्रांनो. आणि खायला नव्हतं म्हणून खायला येत नव्हतं, आणि आता पळायला पाऊस सुरू होतं म्हणून खायला येत नाही. आता खायला झालं जरासं या नळाला पाणी येऊन गेल्यामुळं पाणी येऊन गेल्यामुळं साईडला जे पाण्याचं पाझर येऊन जे पाणी झालेलं आहे तर खायला हिरवळ आली आहे, जरा चांगलं खायला झालं आहे. पण आता खायला येत नाही बघा मित्रांनो शेळ्यांना, कारण आभाळ आले. पाऊस आला की किचकिचले होते. आता आभाळ आले म्हणजे पाऊस येणार होता. मी वारं कावदान भरपूर सुटलं बघा. वारं कावदान तुम्हाला दिसणार नाही आता एवढं. सगळं पांढरं जे दिसतं सगळं वारं आहे बघा. सगळी धूळ उडते बघा. सगळी धूळच उडायला लागली, सगळीकडे धूळ उडायला लागली. वारं कावदान भरपूर सुटलं बघा. शेळ्या खायला आली तिथं, खायला आले तेव्हा मित्रांनो शेळ्या. आता जरा बरेच दिवस झाले त्यांना बी सोडलंच नव्हतं, त्यामुळे व्हिडिओ पण बनवला नव्हता. आणि मी आपल्या चॅनलचं नाव पण चेंज केलं आहे मित्रांनो. आता गोट इज लाईफ चॅनलचं नाव केलं आहे. आपल्या शेळ्या तर खायला आले. त्या शेळ्यांना इतके दिवस खायला नव्हतं, आता जरा खायला झालंय. तर पाऊस चालू होते आता. तरी आपल्या शेळ्यांना मका टाकतो, त्यामुळे एवढं हे होत नाहीत. म्हणजे मका पण जास्त प्रमाणात त्यांना नाही चालत. त्यांना असं फिरून चारा लागतोय की जाग्यावर किती बी टाका मित्रांनो, पण त्यांची पोटच वर येत नाही. ती जगतच नाही. ते शेळ्यात खराब होते ते शेळ्या तशा. म्हणून थोडं का म्हणून त्यांना फिरवावंच लागतं. आपलं सगळं कसं असतं, जरा शेळ्या दुसऱ्या वेगळ्या जातीचे शेळ्या असल्यामुळे तसं लागत नाही त्यांना. जाग्याला टाकलं तरी चालतं त्यांना. पण ह्या शेळ्यांना कसं आहे, गावरान शेळ्यात आपल्या दोन फिरूनच लागतंय बघा. आता ट्रॅक्टर आलाय, क्लिअर येणार नाही मित्रांनो. बरं मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. कमेंट करा, लाईक करत जावा.